हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर लग्नाचा व्हिडिओ आहे, तर पूर्णपणे बघा. तर बांगड्या भराय सुरू आहे. तर ही वरमा आहे बघा कशी उभा राहिली. मी बांगड्या भरायला लागली म्हणून उभा राहिली माझ्यापाशी बांगड्या भरोस. तर बघा, आणि तिनं काय अजून बांगड्या भरलेल्या नाहीत बरं का. मला भर म्हणली, सगळ्यांना भरल्याशिवाय वरमाय बांगड्या काय भरत नसते आधी. आमच्याकडे ती पलीकडची मावस भावाची बायको या, आणि मग मला एका हातात भरल्या होत्या, दुसरा हात भरायचा राहिला होता, मग उभा राहिली होती. तर झालं बघा. दुसऱ्या दिवशी तिकडं लग्नाच्या घरी ही कळस मांडलेला असतोय. हळदीच्या अगोदरच आंघोळ्या करून घ्यायच्या असते त्या. आमच्या इकडं म्हणजे आंघोळ करून कळसात आंघोळ्या करायला लागते त्या. मग ही नवरी मुलगी, आमची बहीण मेहुणा आणि तिचं चुलता चुलती, 2 चुलता आहेत मुलीला, ही एक आणि ही चुलती. तर असे 2 चुलत्या आणि आई वडील आणि नवरी मुलगी हो काही अशी तुम्हाला दिसते का मध्ये आहे ती पुढची निळ्या साडीवाली. मग त्या अशा कळसाला 5 फेऱ्या मारायच्या आणि कळसामध्ये आंघोळ करायच्या. तर 5 फेऱ्या मारते ते बघा. आणि पुढं असं एक जणीनं पाणी वतायचं त्या पाटावरनी, तांदूळ टाकायचं त्या चुलत्यानेही. आणि ती पाणी जी टाकते ना पुढं, तर ती माझी सख्खी चुलत बहीण आहे ती. आणि ही बघा नवरी मुलीचं चुलतं तुम्ही बघू शकताय. चुलते ही पाणी टाकते, ती मामी आहे ही बघा लाल साडीची, आमची सख्खी मामी आहे ती. आणि ही तिचं 2 चुलतं हे आहेत बा. अशी पाणी पुढं टाकायचं. पुढची 1 नंबर ती बहीण, ही बहीण आहे आमची बघा उभा राहिलेली इकडची. ही आमची सख्खी बहीण, ही मुलगी ही अशीच उभा राहिली ती बघा. आता फोटो काढा, फोटोवाला म्हणला एक फोटो काढू द्या, म्हणून मी आले उभा राहायसाठी. फोटो काढा म्हणले सगळेजण उभा राहा. आम्ही उभा राहिलो बघा. कळसाच्या अगोदर, आंघोळीच्या अगोदर फोटो घ्या म्हणले सगळ्याच एक एक. मग फोटो घेतला. आता उजवं पाय टाकून कळसामध्ये प्रवेश केला आणि आता पाटावर उभा राहिले. मग आता पाटावर उभा राहिल्यानंतर बघा, आता आंघोळ करायचे. ह्यांचे कपडे म्हटलं काढा ते खिशात काय मोबाईल काय पैसे बिश आहे ते सगळं घेतलं काढून. चालायचे त्याचं हे करायला. तर मग गार पाण्याच्या बादल्या, पाणी काय गरम नाही बरं का, गारच आहे पाणी टाकीचंच तिथल्या. उन्हाळा दिवस आहे, गरम कशाला पाणी, म्हणलं गारच पाहिजे ना. तर सगळेजण इथं उभा राहिलेला. आता त्यांना आंघोळ्या घालायच्या होत्या म्हणून चालू आहे बघा. तर पूर्णपणे बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, पूर्ण बघा. गावाकडचं लग्न कशा पद्धतीत होतं आहे. तर बघा, आता बसले खाली आंघोळ्या घालायला. आम्ही ही तिघीजणी पण मागच्या आहे त्या बहिणी बरं का, माझ्या सख्या चुलत बहिणी त्या दोघीसुद्धा. आम्ही तिघी पण मागं आहेत ना, त्या बहिणी आहे. तर आता इथं आधी नवरी मुलीला 2-2 तांबी घाला म्हणले, आईवडिलांनी घातले त्याच्या. 2-2 तांबी घाला म्हणले सगळेच. मग बघा त्यांनी घातलं. परत चुलता चुलतींला उठवायचं होतं. त्या चुलता चुलतींला म्हणलं तुम्ही 2-2 तांबे घाला नवरीला आंघोळ कळसामध्ये. आता हो काही चुलता मधला चुलता आहे, तर त्यांनी पण घातलं 2-2 तांबे बघा. चुलता चुलतीही आहेत. पाणी ते 2-2 तांबे आंघोळ्या तिला नवरीला घातल्या. तर अशा गावाकडं कळसामध्ये आंघोळ्या करते ते. परत ना पुढं बघाच तुम्ही सगळं. आणि हे धाकटा चुलता आहे तिचा, धाकटा चुलता. 2 चुलता आहे तरी चुलता आणि चुलती बघा ती आंघोळ घालते ती नवरीची. आणि ही बहीण आहे माझी, तांबी घेते ती बहीण आहे, की चुलत बहीण आहे. तिच्याच माहेरा तिकडं सासरीकडे दिले, चुलत दिराला तिच्याच तिकडं दिलं आहे. तर आता बसवली खाली. आता सगळ्यांनी म्हणली 2-2 तांबे घालूया सगळ्यांना. तर पुढं बघा कशी ढकली आहे बहीण आमची, ढकलते मेहुण्यालाही. तर सगळ्यांनी घातले, मी उभा राहिली ती घालते, सगळ्यांनी घाल. मग परत मी पण घातलं 1-1 तांब्या, सगळ्यांनी घातल्या ना आंघोळ्या बघा. तर झाल्या आंघोळ्या. हे आमची आई हिरव्या साडीची चुलती बघा इकडची. ह्या चुलती आहे पोपटी साडीची, ती जरा मेहंदी कलरची साडी आहे ती चुलती. ही भाव आहे, सका चुलत भाव आहे. बादलीनं कसा पाणी ओततोय बघा, सका चुलत भाव आहे बघा. तो का ते ढकललं भावाने, एकदा ढकललं. ही जी घाई कशी बघा आमच्या बहिणीची ढकलायला गेली बघा पुढं, तो का कसं ढकललं बघितलं. आमच्या मेवण्याला ढकललं, परत इकडं त्यांना बी ढकलती. बादलीनं पाडलं होतं ते, थोडक्यात वाचलं बरं का. उभाच राहिलं उठून डायरेक्ट चुलता मुलीचा. नात्यानं मेहूनच लागते, तर मामाचीच मुलं आहेत ते आमच्या, म्हणजे चुलत. तर सगळ्यांना ढकललं, तिनं ढकललं. परत कळसाचा दोरा आहे ती गुंडाळून घेतला मी, गोळा करून घेतला बघा. दोरा असा गुंडाळून, ती लागतो ना दोरा ह्याला बांधायला परत, म्हणून दोरा मी व्यवस्थित असा गुंडाळून घेतला.
आणि परत माझ्या भावानं बघा नवरी मुलीचा मामानं उचलून घेतली बघा, म्हणजे आमच्या भावानंच उचलून घेतली आणि नेली तिकडं परत आता लग्नाची तयारी करायला. तर हे बघा भाऊ माझा भाचीला उचलून घेऊन निघाला. तर ही न्याहारी बघा घेतली सगळी न्याहारी. तर बघा कशी आहे न्याहारी कशी नाही सगळं काय घेतलेलं आहे. सगळी भांडी बिंडी सगळी म्हणजे घेतलेले आहे. मोठा TV ही सगळंच घेतलेलं आहे त्यांनी. मंडप किती मोठा दिलेला आहे, भरपूर मोठा मंडप दिलेला आहे. माणसं काय अजून आली नव्हती कारण हळदी झाल्यानंतर जर माणसं लग्ना टायमिंगलाच गोळा होते ते ना, मग लवकर तर काय कोणी येत नाही. तर बघा सगळं ते DJ BJ सगळी तयारी होती कारण नवरदेव परण्याला जायचा होता, घोडा बिडा आणलेलं सगळं होतं बरं का. तर बघा तुम्ही इथं आता हळदीची तयारी चालू आहे. साखरपुडा अगोदरच झालेला होता. तर आता इथं हळदीला बसवलेले आहेत नवरा नवरी. मग चालू आहे ती बामणाची पूजा बिजा सगळं ते पूजा बिजा करून मगच हळदीला सुरुवात करायची. तर बघू शकताय तुम्ही बसले ती बघा तयार बियार होऊन लगेचच हे केलं ना. तर हळदीला काय जास्त नव्हती माणसं आली, ही बसली ती फोटोवाला त्यांच्यातला फोटो काढण्यासाठी तयारच आहे. म्हणजे ज्याचं त्याचं काम त्यांचं ते फोटोवाला करत होते. तर हे बघा असा फोटो बिटो नवरा नवरीचा हे करून लावलेला होता बरं का मस्तपैकी. बॅनर छापून हे केलेलं आहे. तर बघा अशी मंडळी बसलेली पाहुणे मंडळी लग्नासाठी आलेली आहेत. बघा हळदी चालू झाली. बहीण आणि हळदी लावून त्यांच्या पाठीमागा दिसते ना कारण त्यांनी लावले ना बस हे बघा असं तेल रांदा झाल्यानंतर जकेऱ्याच्या सवास मी पण पलीकडच्या साईडला बसलेली बरं का. ती मोबाईल नीट धरला नाही मुलीनं तो का ती पलीकडे मी ही आमची मावशी फर्स्ट अशी सख्खी मावशी माझी ही सख्खी चुलत बहीण ती सख्या चुलत भावाची बायको पलीकडची सख्खी चुलत बहीण अशा म्हणजे जकेऱ्या सवासणी होत्या. आम्ही बसलो होतो. मग असं मळवट भरून तांदूळ लावून अशा कळशा जकेऱ्याच्या असतात ना त्या 7 सुवासनी मग ती कळशा अशा असते त्या आमच्या इकडं. तर ह्या अशा सगळं चालू होतं देवाचं करायचं देव बाप्पा पण करायला लागतं सगळं जाकेराज. ही बहीण आहे आमची लाव ही बहिणीची साडी आहे बघा घेतलेली भावानं आयर घेतलेला म्हणजे ती साडी पैठणी वरमायला. तर हे बघा अशा 7 सवासनी बसून ती कळशा बिळशा सगळीकडं असतं. आमच्याकडं तर असं असतं बघा म्हणजे गावाकडं जक्यार ही लग्नात असं काढावं लागतं करावं लागतं. तर हे आम्ही बसलो होतो बघा सगळे. आणि ही आजी आहे मुलीची वडिलाची आजी आहे बरं का अलीकडची लुगडवाली आहे ती. तर बघा कॅमेरा नीट धरला नाही बरं का मुलीनं. गॅस पलीकडच्या साईडला मी आहे बघा ही मावशी. तर ती पानाचं विडं द्यायला लागतं तर प्रत्येकाला पानाचा विडा बिडा सगळं ते देऊन व्यवस्थित करायला लागतं. देवाचं काम असतंय ना ती. मग ते एवढं मोठं सगळं करायचं न तेवढ्यात हे करा मग ती देवाचं सगळं करून घ्यायचं सगळ्यांना विडा द्यायला लागतो. तर बघा बहीण आता मंगलाष्टिका म्हणणार आहे बघा तांदळाच्या टायमाला सवासणी बिवासणी झाल्यानंतर. बघा आता मंगलाष्टिका झाली. आता नवरा नवरीला जेवण ताट दिलं या त्यांना जेव घालायचं बघा. आता बहीण आमची वटकान लावते हो काही पैशाचं असं आमच्याकडं पद्धत असते. नवरा नवरीला जेवाय घातलं हो काही सुरळी करते ठेकाण लावायला लागते. मग त्याने 1000 रुपये ठेकाण लावलं होतं बघा. तो काही आमच्या बहिणीची जाव आहे बरं का निळ्या साडीची नीट काही दिसली नाही ते आता बहिणीनं आमच्या लावलं ठेकाण. लाडू चारतात बघा जावई
मुलीला आमच्या फोटो तिकडं काढायला चालू होतो तोपर्यंत मी थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हणलं ह्यांचा. तर बघा जावई लाडू चारतात आणि तिकडं फोटो आला आहे त्यांचा. चाप पडलं आणि घरी जाताना बघा किती रोड आलं. नवरीचा बाप किती रडतोय, मुलगीसुद्धा रडते, कारण काळजाचा तुकडा आपण ठेवून चाललोय ना आता इथं म्हटल्यानंतर रडू तर येणारच की. रडू ये म्हणायला लागतंय का. तर व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही नक्की सांगा लग्नाचा. आवडल्यास लाईक करा आणि कमेंट नक्कीच करा. तोपर्यंत बाय बाय आणि पूर्णपणे व्हिडिओ नक्कीच बघा. म्हणलं तुम्ही रडायला किती रडते सांगा बरं. गप बसा तुम्हाला जायचं